श्री गणेशाय नमः। जय जयाजी पंढरीराया, भोक्तया षड्गुण ऐश्वर्या, ऐशी सोसून अपार माया सकळ कळा तुझीनी। घटपट तंतु आकाश न्याय, सर्वत्वची ब्रह्म होय, ऐसे सोनी निराळा राहे अव्यक्त व्यक्ती पाऊनी। की अपार घटी अपार तरणी, व्यापुनी ऐक्य दिसे गगनी, त्याची न्याय मोक्षदानी, व्याप्त असे सर्वांते, तरी पूर्ण ब्रह्मनाथ वेश, करुणानिधी पंढरीचा अधीश। मायक नवाळू जगन्निवास, भक्तवत्सल नटलासे, तरी हे दीनबंधो भक्त व्यापका, कुंडलिक वरदायका। आता पुढे रसना दोंदिका, भक्तिसार वदविका। मागिले अध्यायी रामदर्शन, आणि द्वितीय अंजनी नंदन। गोरक्षा लागी भेटून अदृश्यपणी मिरवले, असो स्वस्थाना गेला अयोध्यानाथ। येरीकडे अंजनी सूत, शृंग मुरडा जाऊन त्वरित सानवेशे नटलासे। गुप्तवेशे राजसदन, पाहता झाला अंजनी नंदन। एकांत सदनी मैनाकीन पद्मीन, वंचकावर पहुडली। सुखनिद्रा नये शयनी असून, परिचारिका गेल्या उठून। ऐसी एकांत संधी पाहून, धवळारी तै संचरला। चपळपणी तो मंचका जवळी, जाऊन बैसला प्रतापबळी। किलोतळा पद्मिनी कमळी, करपात्री धरियेली। व्यक्त होता करकमळ, सावध झाली किलोतळा वेल्हाळ। तो दृष्टी देखिला अंजनी बाळ, शरणावरी लोटली। किलोतळा आणि मैनाकिनी, तृतीय नाम जिये पद्मिनी। ह्या परी श्रोते बोलती कल्पनी, कवणे अर्थी ही नामे। तृतीय अभिधानाती दुहिता, झाली असे कवनार्था। मग त्या कल्पनी वाक्सरिता, व्यक्ती घेणे मिरवली। ऐसा पाहुनी श्रोती आदर, बोलता कवी सादर। तृतीय भिन्न भिन्न प्रकार, कैशारिती ऐका त्या। तरी पर्वता माझे मंदरगिरी, जंबूदीप त्याची प्रथम पायरी। या परी सिंहलद्वीपाची धुसरी, मेरू मंदार आहे की। या परी सिंहलद्वीप भुवनी, स्त्रिया जुत्या सती पद्मिनी। त्यातही मुख्य मैनाकिनी, स्वरूपवंती मिरवत असे। तो एके दिवशी अभ्यंग करुनी, उभी राहिली धवळारी जाऊनी। ते सहज दृष्टी दिशा गमनी, आकाशाते पाहत असे। हस्ती झकटती कबरी भार, तो वर दृष्टी जाऊनी गोचर। उपरिचर वसु विमानावर आरूढ होऊन जात असे। विमानारूढ झाला होता, तो वसन एकांगे झाले तत्वता। आवेशे बाहेर लिंग दर्शता, असावद बैसलासे। विमानावरी गवाक्षद्वार, त्यातून दिसे अवयव समग्र। तो मैनाकिनी पाहुनी, नेत्रे हासे खदखदाते काळी। ते ऐकुनी वसुनाथ, विक्षेपोनी बोलता झाला ती ते। म्हणे पापिनी परपुरुषा, ते पाहुनिया हसदीस। तरी ऐशी जारिणी वरती, धरुणी राहसी स्वगृहाप्रती। माझे विषयी कामशक्ती उद्भवली म्हणून हसदीस। तरी मी नोहे तैसा भ्रष्ट, सकळ वसु माझी श्रेष्ठ। इंद्रिय दमनी एकनिष्ठ, पूर्ण तपा साधित असे। तरी मम अभिलाष धरुणी, गदगदा हाससी पापिणी। तरी पुरुष विनोद स्वस्थानी, जाऊन या पडशील। त्रिदेशात स्त्री कटकी, वस्ती होईल तुझी शेखी। मग कैचा पुरुष ते लोके, दृष्टिगोचर होईल। ऐसे बोलता वसु अंतरिक्ष, परमलाजली पद्मिनी सुलक्ष। परी पदच्युत शब्द ऐकता, प्रत्यक्ष स्तुती संवादा व्यापले। म्हणे महाराजा वसुनाथा, अपराध झाला विषमाता। अपराधाचे विवरण करिता, बोलता नये आम्हासी। परी हा असो प्रारब्ध योग, कदा न सुटे आचरला भोग। तरी उशाप देऊनी आता, चांग स्वपदाते स्थापावे। तुम्ही वसु सर्व प्रकारे, भरला आम्हा शांती भांडारे।
परवकन वाळू इंद्रिये साचारे योगदमनी मिरवला तरी उशापदे उनी माते तरी महाराजा पदाश्रित मग अंतरिक्ष पाहुणे ढळाळी ते उशापाते बदलासे म्हणे पद्मिनी ऐकवचन स्त्री राज्यात किलोतळा स्वामिन तेथे आयुष्य सरल्या पूर्ण तई पदी वसशील तू माये परी मज भावे निवेदिले चित्त तरी मही मिरवेल माझा सूत तो तुझ स्वीकारुनी होईल रत मच्छिंद्रनाथ म्हणून या तो रत झाली अंगसंगी पुत्र लाभशील रेत प्रसंगी मीननाथ हे नाम जगी प्रसिद्ध मिरवेल महिते तो पुत्र झाली या तू ते शेवटी विभक्ती होईल मच्छिंद्र जेठी मग तू स्वपदा येऊनी गोरटी भोग भोगी स्वर्गीचा या उपरी बोलली मैनाकिनी पुरुष नाही का तया भुवनी सकळ स्त्रिया दिसती अवनी काय म्हणोनी महाराजा तरी पुरुषा वाचुनी संतती कोठूनी होतसे नसुनिपती येरू म्हणे येऊनी मारुती भूकार देतसे ऊर्ध्वरेता वायुनंदन वीर्यव्यापी तसे भुभुक्कारे करून मग उत्पत्ती उदय जन्म तेथे होतसे शुभानने बाळतनु जो पुरुषधारी मृत्यू पावे तो भुभुक्कारी चितुक्या वेण अचळणारी महीवरी विराजती मैसे वदतांतरिक्षमात मम बोले पद्मिनी जाऊनी त्वरित हे महाराजा मच्छिंद्रनाथ येईल कैसा त्या ठाया प्रत्यक्ष पुरुष पावती मरण ऐसी चर्चा तेथे असून कैसा येईल तव नंदन मम भोगार्थ महाराजा अंतरिक्ष म्हणे ओ शुभाननी तू किलोतळेचे उपरी जाऊनी बैसोनी उपरी तप मांडणी राधावा मारुती प्रसन्न झाली या वायुनंदन मग मुक्त करील त्या भयापासून परी तुझ सांगतो ती खूण चित्ता माझी रक्षावी प्रसन्न होईल जेव्हा मारुती मागणे करी जे अंग संगती मग तो संकटी पडून इच्छिती मच्छिंद्रा ते आणील तरी हार चुनी दृढतर उपाय मिरवता हे मारुती भय तरी तयाचे हस्ते साधावे कार्य मच्छिंद्रा ते आणुनी या उपरी बोले पद्मिनी युवती रामचरणी श्री मारुती कैसे माते द्यावी गती ऐसे म्हणावे महाराजा परी ऐसिये बोल प्रकरणी मारुतीच मिरवला विषय ध्वनी मग तव सुत मच्छिंद्र कोठूनी येथे येईल महाराजा ऐसे अंतरिक्ष ऐकता वचन म्हणे विषयोपद्रव रहित वायुनंदन ब्रह्मचर्य व्रता ते लोटून रती सुखा ते मिरवेल तरी हा संशय सोडून गोरटी अर्थ धरिजे तुका पोटी मच्छिंद्राला हसील येणे कोटी हनुमंते करून या ऐसे सांगून या अंतरिक्ष स्वस्थाना गेला वसुदक्ष येरीकडे मैनाकिने प्रत्यक्ष स्त्री राज्यात प्रवर्तली शृंगार मुरडा राजपट्टणी भ्रमण करिता ती पद्मिनी तो ते चर्मिकेचे सदनी सहज स्थिती पातली सहज स्थिती जाऊन ओसरी वसती झाली शुभगात्री तो ती चर्मिका पाहुनी नेत्री बोलती झाली ती येते म्हणे माय ओ शुभाननी कोठे अससी लावण्य खाणी तेरी म्हणे ओ माय बहिणी सिंहल दीपी मी असते परी अंतरिक्ष वसूचे शापे करून पाहते झाले माय हे भुवन आता माझे संगोपन कोण करील कैना ऐसी ऐकुनी पद्मिनी वाणी बोलती झाली ती चर्मिणी म्हणे माय ओ माझे स्थानी राहुनी सुखभोगिका स्वहस्ते करुणी शाक हरित जा माये तृषभूक मी आपुल्या गृहीची एक तारंबळ होतसे तरी मायोपेक्षा सोडून सेवी मायो माझे सदन कन्ये समान तुझ पाळीन सर्व सुख देऊन या ऐसे ऐकून तियेची वार्ता परम तोषली हृदयी दुहिता
मग तेथेची राहुनी वल्लवी हस्ता क्रिये लागे आराधी हस्ते करुणी पाक निष्पत्ती हरित चर्मिकेचे क्षुधे प्रती शेवटी भोजन क्रिये संगती आपण सेवी नित्यशा यासही लोटता बहुत दिन किलोतळा राज्यस्वामीन आयुष्य सरले जरा व्यापून मग मंत्र्यालागी बोल कसे म्हणे आयुष्य सरले निकट तरी कोणास हो द्यावा राज्यपट मंत्री म्हणे माळिका चोखट गजशुंडी विराजवावी सकळ स्त्रिया पाचारून गज प्रेरावा माळ देऊन त्यासी भेटेल दैववान माळ ग्रहणी ग्रीवेत ऐसे बोलता मंत्री तय वेळा परमतोषली किलोतळा मग सुदीन पाहुनी कार्य मंगळा अर्पिले माळा गजशुंडी समग्र स्त्रियांची सभा करून मग तो प्रेरिला माळ देऊन ते प्रांती मैनाकिने पाहून माळ गृहेत ओपिली या उपरांतिक भोगिता राणीव आचरली पूर्वोक्त तपपर्व वश केला मनोभावे रामदूत तिने वश झाला अंजनी नंदन हे पूर्वीच लिहिले कथन वायुसूते मच्छिंद्रा कारण निवेदले प्रकरण पूर्वी तरी असो ऐसे कथन सिंहलद्वीपी मैनाकिनी नाम माता पितरांच्या आवडी करून नाम ऐसे विराजले यापरी सिंहलद्वीपीची दारा म्हणून सर्वांच्या वागुत्तरा पद्मिनी नाम सर्वोपचारा बोभावती कटकात किलोतळेचे पावली आसन म्हणून किलोतळायसे नाम असो गुप्त रूपे वायुनंदने सावध केली किलोतळा सावध करुनी तिथे म्हणे किलोतळे ऐकमात तुवा मज ठेवणी वचनात मच्छिंद्रनाथ आणविला तरी तव वचनापासून सुटलो आहे अर्थ करून तरी तव सुखासी पातले विघ्न मच्छिंद्र शिष्य येतो की तो मच्छिंद्राहुनी प्रतापवंत नामी मिरवला गोरक्षनाथ तो अजिंक्यासे तयाचे सामर्थ्य वर्णवेना वाचेसी श्रीराम मध्यस्थ घातला म्या तुझ्यासाठी यत्न केला श्रीराम मध्यस्थ घातला परी अवमानोनी उभयताला मच्छिंद्राने म्हणतसे तरी तो आता येईल येथे त्यासी सज्ज करुनी प्रीता ते गोवुनी घ्याव्या कोणे हितार्थे सुख संपत्ती दावुनिया परी तो नोहे मच्छिंद्रा समान विषयी विरक्त तपोहन कैसा राहील नवल विधान सर्वोपरी विरक्त तो परी वाचा गौरव द्रव्य गौरव आसन गौरव वसन गौरव भोजनादी नाना वैभवे गौरवोनी गोवावा जैसा जतन करी पावक संग्रही जे गौरवी राख की चिंधी वेष्टने रक्षणे माणिक होता हे शुभाननी तैसा बहुविध गौरव करून तुष्ट करावे तयाचे मन ऐसे सांगून वायुनंदन गमन करिता पै झाला करी तो चपळ मैनाकिनी मारुती बैसविला कनकासनी षोडशोपचारे पूजा करोनी बोळविला महाराजा स्वस्थाना गेला वायुसुत एरीकडे गोरक्षनाथ वेश्या कटके मार्गे येत मुक्कामासी साधुनिया जैसे पक्षी करीती गमन या तरुहुनी त्या तरुवरी जाऊन तेबे गोरक्ष मुक्काम करून शृंग मुरडी पातला गावा निकट पेठेत धर्मशाळा होती त्यात वेश्या कटके राहुनी तिथ शिबिरापरी योजिले मग ती वेश्या मुख्य नायिका कलिंगा नामे मुख्य दोंदिका साज सरंजाम घेऊन निका राजसदनी चालिली सर्व वेश्या 7-5 घेऊन रूपवंत गुणवंत साच ऐसे कटके करुणी संच राजांगणी मिरवली राजद्वारी उभी राहून पाठविले वर्तमान द्वार रक्षके आत जाऊन वेश्या कटके सांगितले हे महाराजा राजद्वारी कलावती कलाकुसरी
रूपवती गुणगंभीरी भेटी लागे पातळी, तरी आज्ञेप्रमाणे वंदुती ते. ऐसी ऐकता खिलोतळा मात, म्हणे घेऊन या सभास्थानात अवघे समारंभेसी. ऐसे ऐकता द्वारी दूती, सभेची पातळी द्वारावती. घेऊन कलिंगा कलावती, सभास्थानी पातळी. तो कनकतकटी रत्नकोंदनी, मच्छिंद्र मिरवला कनकासनी. निकट बैसली मैनाकिनी, निज भारे शोभली. जैसी नभी उद्गन ज्योत, मध्ये मिरवला रोहिणीपती. त्याची न्याये मच्छिंद्रा भवती, सकळ स्त्रिया विराजल्या. की तेज पुंज हाटकासनी, हिरा मिरवला शुद्ध कोंदणी. नवरत्न हिरे वेष्टीत हिरकणी, तैसा शोभला मच्छिंद्र. की शैल्या नव्हेत त्या रश्मिज्वाला, मध्ये मच्छिंद्र अर्क गोळा. कनकासनी ते सदनी सकळा, राजसभेत मिरवत. असो ऐशी सभा सघन, कलिंगा दृष्टीने पाहोन. मग बोलती झाली सभे वचन, मैनाकिनी राया ते. हे महाराजा शैल्यापती, ऐकुनी नाभाभिधान कीर्ती. सोडून आपुल्या देशाप्रती येथे आले महाराजा. तरी कीर्ती ध्वज फडकतावनी, तैशी अवलोकनी आली करणी. मही कलावंत राजभुवनी, विराज तसे महाराजा. बृहद्रथ राजा हस्तिनापुरी, कीर्ती ध्वज धर्माचारी. याची नीती बंगाल धरित्री, गोपीचंद विराजला. याची नीती कीर्ती ध्वज, शैल्या देशी किलोता नामराज. ऐसी वरोनी सत्कीर्ती भाज, येथे आले महाराजा. ऐसी बोलता कलिंगा युवती, परमपोषला किलोतळा भूपती. मग समुच्चय विचार करुनी, अन्नभुक्ती देऊनी बोले किलोतळा. तवती कलिंगा येऊनी शिबिरी, मध्यान समया सारुनी उपरी. साज सरंजाम सजुनी परी, सावध रात्री बैसली. तो येरीकडे मैनाकिनी, येऊनी बैसली सभास्थानी. सभा मंडप शृंगारोनी, दीपमाळा रचिल्या. लावणी स्फटिकांच्या खुपेका, मेणबत्ती लावणी दीपका. अगरबत्ती गंधलोका, घाणोघाणी मिरवतसे. तबकी भरोनी गंगेरी पाने, विडे रचले त्रयोदश गुणी. त्यात फुले अत्तरदानी, लोकांमाजी मिरवतसे. ऐशिये सभे कटकासन, मूळ पाठविले कलिंगे लागून. तबती आपुला सरंजाम घेऊन, दिव्य तेजे विरवली. येरी कलिंगा राजसदना जात, सभे चालिला गोरक्षनाथ. परी कलिंगे पाचारोनी एकांत, गुज सांगेत येसी. म्हणे ओ ऐक गुणगंभीरी, तू नाट्या करशील सभे भीतरी. तरी मृदुंग वाद्य माझे करी, सभास्थानी ओपिका. शैल्या सभे कटकस्थानी, रिजविता माझे वाजवणी. मग द्रव्य लाभ घे ओढोनी, मानेल तैसे मागते थे. ऐसे ऐकता कलिंगावतत, हे वरिष्ठ महाराजा गुणसमर्थ. सभे स्थानी स्त्रिया समस्त, पुरुष नसे त्या ठाई. तरी तुम्हा लागी तेथे नेता, वितर्क वाढेल संशय चित्ता. स्त्री देशात पुरुष व्यक्त, कोठेची नाही म्हणून. ऐसे ऐकोनी तपोद्रुम, म्हणे एके ओ सुमध्यमे. अंगनावेशे येतो नटून, रंग तुझा लुटावया. माझी इच्छा होईल पूर्ण, तू तेही मिळला पारधन. मग ती कलिंगा आवडीने अवश्य नाथा म्हणतसे. मग लेऊनी कंचुकी सार, परिधानिले उत्तम चीर. जटावियुक्त करोनी भार, भांगमुक्तांनी भरियेला. भाळी चर्चुनी कुंकुम कोर, शोगयांजनी मिरवले नेत्र. कबरी वरोनी चिर पदर, नाभिस्थानी खोविला. काढोनी कर्णमुद्रिका भूषण, ताटंके केली परिधान. तेही कोंदणी जडावरत्ने, नक्षत्रासम झळकती. की एकाग्र करुणी रोहिणीपती, करू पातले श्रवणी वस्ती. मुक्त घोषणाशिका प्रती, सरजी नथ शोभतसे. पाच कंकण जडित भूषण, ग्रीभे माझी अपार हेम. नाना नगी हाटक गुण, मुक्त लढा शोभल्या. असो आता किती वर्णन, अंगना वेशे गोरक्षनंदन.
परमशोभला चळपळे पण वेशांगणी तळपतसे आधीच पूर्ण हेमकांती अवतारी त्यावरी नटला हेम शृंगारी मग वर्णदशा स्वरूपा परी रंभा दासी शोभली ऐसिया भानुनी पैंजनी ती मृदंग कवळोनी प्रतिहाती नट नृत्य स्वरूपी राजपंक्ती जाणून या मिरवली परी त्या शैल्या शुभाननी पाहती पुरवंडा सुलोचनी एकमेका बोलती वाणी मदनबाई हेही असे सकळ नाट्य कलावंती विकळ स्वरूप नीच दिसती म्हणती धन्य विधात्या प्रति रचिले मूर्ती अनुपम्य समस्त वधू जरी उर्वशी तरी हिच्या पुढे वाटती दासी चपळते जे सहजेसी तळपत आहे बाळी हे सहज सोडून प्रत्योदक नाद दर्शवी अलोलिक पाहते पणी पडून टक विस्मयाते पडती त्या आद्य नादाने व्यक्तीत मिळवी ताल अति अद्भुत परी सकळ शैल्यांचे चक्षु तेथ एका ठाई मिनले कलिंगा मुख्य नायकिनी परी पुरवंडा दैन्यवाणी जैसे उदया येता तरणे सकळ तेजालोपती असो नाट्यदारा कलिंगे सहित उभ्या राहिल्या करू नृत्य तै कठी कवळोनी मृदंगाते कुशळ वाजवी पुरवंडा संगीत स्वरित गायन शैल्या सकळ तुकवती मान आहा आहा बोलूनी वचन धन्य म्हणती कलिंगा सकळ शैल्या सभांगणी त्यात मच्छिंद्रनाथ कनकासनी की पदमाळिके चिंतामणी हिरा चमकदावी तसे पुढारा पाहुनी गुरुनाथ मनच्या मनी नमन करीत परम हे लावे आनंदे चित्त म्हणे कृतार्थ झालो मी आता श्री गुरुचे पाहिले चरण सकळ झालो तापहीन मग स्फुरण ये कुशळपणी वाद्यकळा मिरवितसे तै नृत्य गीत संगीत होता पाहुनी लाजे विधी दुहिता लाजत अप्सरा गंधर्व माथा ठेवून पाहती चरणांते तान मान रंग प्रकार तल्लीन झाले सकळ भार मान तुकावूनी नाथ मच्छिंद्र आहा आहा म्हणतसे मग परिधानावया उंच वस्त्र काढून हस्ते देत मच्छिंद्रनाथ तो पुढारा पाहुनी हर्ष बळवंत लाघव कळे वर्तवी मृदंग वाद्य वाजविता अद्भुत पण कुशळता तया नादाते अक्षर व्यक्ता भांती भांती काढीतसे त्या अक्षरां माझी अक्षर मच्छिंद्र नामे चमत्कार दावणे पुढे तोची व्यवहार रंगा समान नाचवी मृदंग अक्षरी तैसी चर्या दावी तसे गुरुवर्या चलो मच्छिंद्र गोरखाया पुन्हा अक्षरे आच्छादी परी अक्षरे मच्छिंद्राते श्रवण होता पाहे भवते चित्ती चाकाटुनी म्हणे थे कोठून आला गोरक्ष येरीकडे सहज चाली गोरक्ष वाजवी गायन पावली रंजित देखता गुरुमावली तिची अक्षरे आणि तसे आणिता अक्षरे पूर्वव्यक्त होताची मच्छिंद्र दस्कत भवते पाहुनी गोरक्षनाथ कोठे आहे म्हणतसे शैल्या आणि कलावासिनी तयासी व्यक्त न पाहता नयनी कोठोनी पडतसे अक्षर ध्वनी श्रवणी आमुचे साजणी पिशाच वाणी भवती पाहतसे घडी घडी चित्त दचकतसे थडथडोनी हृदय उडतसे आला गोरक्ष म्हणून मग्न आवडे सभा कनकासन मुख वाळले झाले म्लान मग कोणी ऐके ना गायन चित्ती फार व्यापिले चलो मच्छिंदर गोरखाया जव जव अक्षरे ही ऐकुनी या तव तव दचकुनी गेली काया काळीमा तेव्हा येतसे तव पाहुनी किलोतळा हृदय पेटुनी चिंतानळा काळिंबी काया म्हणून सकळा रोमांच उठती शरीरी तव पाहुनी किलोतळा म्हणे महाराजा तपपाळा सुरसरंगी मुखकमळा काळिंबी कावरी येली येरे म्हणे ओ मैनाकिनी माते दिसते विपरीत करणी मच्छिंद्र शिक्ष गोरक्ष अवनी भय आहे तयाचे तो परम पवित्र भक्त चुडामणी विषयाना तळे इंद्रिय दमनी महाप्रतापे तपोखाणी बैरागी तो असे हो
आगे तो येता तव पट्टणी नेईल माते स्वदेशावनी मग तवरतीची सुखयामिनी गोरक्षांकी नासेल ऐसे ऐकता किलोतळा मारुती सूचनेचा खून गळला हृदय व्यापून जाळू लागला मुख कोमाविती पै झाली मग तो रंग नाट्यकृती विरस होऊनी नावडे चित्ती हृदयालयी ते चिंता भगवती नांदती झाली प्रत्यक्ष नाट्यरंगाचा आनंद वेश बळी आव्हानिला एकाची भाष मग रंगदेवता पडूनी ओस उठवी आपल्या ठाण्यात जैशी पै सैंधवा पडे गाठी मग विरस होऊनी नासल्या गोष्टी मिरवेला हा तन्याय पोटी भय उभयता आतळे परीती चतुर मैनाकिनी गायन स्वर आव्हान कानी तो मृदंग वाद्ये उठोनी ध्वनी चलो गुप्त गोरखाया ऐसा नाद अक्षर स्थित किलोतळा श्रवण करीत मग बोलावनी कलावंत उत्तराते आराधी मग तव सारंगी संगीती वाजता हे उत्तमागती परी आमुच्या साज संग्रहाप्रती आजी पाहू वाजवूनी ऐसे ऐकता कलिंगा पद्मिनी म्हणे आणा पाहू वाजवोनी मग ती किलोतळा आज्ञापोनी साज आणूनी ठेवीत असे तोही साज पुढे घेऊनी वाजवी ती कुशळपणे परी सुस्वर गाण्यात अक्षर पूर्ण तेची काढी पुन्हा पुन्हा तेही ऐकुनी मैनाकिनी मग सेविका आपुल्या कलावंतीने कलिंगाचा साज देवनी उभी केली पाठीमागे ती ते सांगे रहस्ययुक्ती पुढारा वाद्य अक्षरे काढिती त्याची नीती अक्षर स्थिती तूही बोलवी मृदंगा परी ती वाजविता कलावंतीने तैसी अक्षरे न येती कानी मग पुढे तिचा हात धरोनी एकांतासी पै गेली सलीलपणी चरणी माथा ठेवणी पुसे तिशी वार्ता माये तू कोण सांगा आता सकळ संशय सोडूनी जरी ही गोष्ट ठेविशी चोरून तरी तुझ्या गुरुची आण नाते वदे की प्रांजळपण कोण कोणाची तू असशी ऐशी भूपिणी बोलता वचन मनात विचारी गोरक्षनंदन प्रकट होण्याचा समय पूर्ण हाचे सुलक्षण दिसत असे मग बोलता झाला प्रांजळ वचन माये मी नसे सर्वथा कामिण श्री मच्छिंद्राचा प्रिय नंदन गोरक्षा नामे मिरवत असे तरी स्त्री वेश नटी नारी नटोनी निघोत व राजद्वारी ऐसे ऐकता ती सुंदरी पुन्हा चरणी लोटली मग पुरुष परिधान आणून त्वरित श्री गोरक्षनाथाने सवित म्हणे तू माझा सूत भेटलासी दैवाने पूर्वी नाथाने नामाभिधान तव रूपी केले निवेदन होताची तनमन प्राण तव भेटी उदेले परी सांगू काय जैसे सेविता का जगन्याय की गृही वत्स काननी गाय परी प्राण वत्सा ठेवीत असे की जला वेगळे मासोळी होता रिघूप आहे पुन्हा जळी तन्याये मोहाका जळी लागली तुझसाठी भजवारे मग हाटक शृंगार करून व्यक्त जडित कोंदणी लेववीत रत्नमुद्रिका रणबिंदी सहित मुक्त पुरा लाविला भरजरीचे कनकवर्णी परिधानिला चिरभूषणी मस्तकी मंदिल नवरत्नी शिरपेचवरी जडियेला हस्ताग्रे बाहुवट हेमकुंदनी लखलखाट सर्वभूषणी तेजवट शृंगारिला नाथ तो मग हस्त धरोनी किलोतळा येती झाली सभा मंडळा येताची मच्छिंद्रे देखिली डोळा पुरुष व्यक्त कामिनी मनात म्हणे मच्छिंद्रनाथ पुरुष कैसा आला येथ निकट येता किलोत येते हस्ते खुणावे कोण तो ये रेकडे हस्त खुणे संकेती पाहुनी म्हणे गोरक्षजती तुमचा उद्देश धरुनी चित्ती भेटी लागे पातला तरी आज उदेला दैवादित्य भेटला माझा प्राणसूत सकळ राज्याचा धैर्यवंत बाळ गोरक्ष माझा हा आता सकळ कांचने फिटून गेली अंतःकरणी
सकळ वैभव राज मांडणी संगोपील बाळ हा आणि पाठिंबा बळीवंत सहोदर वडील गोरक्षनाथ धाकुटा मीन तुमचा सुत संगोपील तयासी म्हणून समूळ माझी कांचनी फिटून गेली दूरवनी वृद्धापकाळी चक्रपाणी कृपे वेष्टीला आपणासी ऐसे बोलता मैनाकिनी गोरक्ष हास्य करी मनी चित्ती म्हणे बळेची तरणी अंधार चिरी भूषित असे आम्ही विरक्त शुद्ध वैष्णव आम्हा कासयासी वैभव विधेवे लागे कुंकुम टेव खटाटोप कासया की परिसा लागे कनक शृंगार की तक्री तुष्टती देव अमर तैसे आम्ही विरक्त थोर राज वैभव कासया की का ग्राम गौतमीची कास दुग्ध काढुनी अंजुळीस ते पयोधीस पाजुनी सुरस तुष्ट चित्ती मिरवला की सकळ महीचा नृपनाथ अंजुळी धान्याचा गरजवंत की मित्र तेजाची भिक्षा मागत काजव्या ते जाऊनी तयाची न्याय आम्हासी वैभव कायसे पद थोर राणीव गेरी जलपतसे अपुला भाव निसंगा संग जाऊनी असो कार्यापुरती ऐकून घ्यावं येऊती मात श्री गुरु मर्जी आले करतलास मारू लाथ वैभवासी ऐसे गोरक्ष कल्पुनी मनी येरीकडे मच्छिंद्र मुनी किलोतळेचे शब्द ऐकुनी आसनाहुनी उठिला अति प्रेमा दाटुनी पोटी गोरक्ष घातली मिठी करी कवळोनी हृदय पोटी प्रेमे सद्गद आलिंगिला मग कलिंगे ते पाचारुन अमूप द्रव्य दिधले वसन गौरवनी तिचे म्हण स्वस्थानाते बोळविले येरीकडे मंडपात शल्यासहित बच्छिंद्रनाथ निकट बैसवनी गोरक्षाते योगक्षेम पुसतसे भद्रिकाश्रमी तपोराहटी चितुके सांगे गोरक्ष जेठी कंटकाग्री पादांगुष्टी 12 वर्षे संपादिले उपरी तप झालिया पूर्ण भाव करी उमारमण सकळ देवा बोलावून आतिथ्यही मिरवले ऐशी झालिया तपराहटी परी तव वियोग साहिना पोटी क्षणा क्षणा होऊनी कष्टी शोक करू रिगतसे जया पदाचे होता स्मरण अंथी जठर जाय वेष्टून म्लान बदनी ओस कानन दाही दिशा दिसतसे मग उदकापासून जैसा मीन तर फडून देव पाहत प्राण देवी माझे अंतःकरण दुःख डोही हेलावे परी प्रारब्ध योग दारुण येथे भेटले तुमचे चरण आता गेली या प्राण एकाकी कदा नवसे मी ऐसे ऐकता वचन युक्ती पुन्हा धरी तसे हृदयाप्रती म्हणे वत्सा तुझ मागुती एकांगे कदा न करी मी मुळी होऊन बाळपण वान जाडिले मजवीन सकळ करुणी लालन स्थावरपणे मिरविले जगा वेगळे जळमासोळी विभक्त न होय कवणे काळी देवी मम चित्त धरीत तपोमोळी विभक्त झाला नाहीस परी न व्हावे ते घडून आले श्री मारुतीने मज गोविले गौरविले परी सदा फोले वैभव वाटे तुझ विनबा बा भोजन करिता षड्रसांनी तुझे स्मरण होत असे मनी बा तो ग्रास ठेविता आननी विषा समान वाटरसे मग अश्रूने पूर्ण भरती नयन तुझ जवळी लागे माझा प्राण मग मूर्तीत म्हणत तू जठरी येऊन उभा राहजी माझिया मग ताप उपजे मनात आहा बाळकाशी टाकुनी वनात आलो मी फिरत फिरत हेची चिंतन निशिदिनी बा तुझ वीण करिता तीर्थ भ्रमण परी ओस दिशा बो भावे मन मनात जल्पे वत्स टाकून कैसा आलो मी पापी ऐसे बोलता मात मग बोलता झाला गोरक्षनाथ हे महाराजा माझी ऐक मात तू ते सूत बहु असती जया देशी कराल गमन तेथेचे सूत कराल निर्माण मग तुमच्या मोहाचे आवरण वाटले जाय महाराजा तरी एकची तू माझी आई मन माझे एके जेठाई
पायी मग जैसी पहा गती पाही जळावी नमीनाते की अर्का कुमुदिनी असती अपार तो मोह करील कोणावर परी कुमुदा तो एकची मित्र सुखा परी आणावया की चंद्रा चकोर असती बहुत परी चकोरा एकची रोहिणी नाथ त्याची न्याय जननी माते अससी एकची माते तू जळात असती बहुत जळचर परी जळचरा असते एकची नीर न्याये मज माहेर एकची मच्छिंद्रा राधिला श्लाघ पुरुषा अन्य युवती परी युवतीसी एकची पती तन्याये कृपा मूर्ती माझे जीवन तू अससी घनासी अपार असती चातक परी चातकासी घन तो एक देवी तू माते जननी जनक एकची अससी महाराजा ऐसे म्हणून गोरक्षनाथ नेत्री आणि अश्रुपात ते पाहुनी अंतरिक्ष सूत प्रेमे हृदय कळवळला म्हणे तान्हुल्या सत्यवचन तुझ कोडी नसे मजवीन ऐसे म्हणून मुखचुंबन कुरवाळुनी धरीतसे मग सभास्थान विसर्जून पाकशाळेत उभयता जाऊन श्री गोरक्षा ताठी घेऊन भोजनाते सारिले भोजन झाली एकासनी निद्रा करीती उभयजनी दिनोदयी स्नाने करुणी एकासनी बैसती एकांकी मीननाथ एकांकी गोरक्षसूत कनकासनी सवराज सभेत घेऊनी नाथ बैसती जैसा वक्रतुंड षडानन घेऊनी बैसे उमारवण की माय यशोदे जवळे रामकृष्ण उभय अंकी मिरवती असो आता हे कथन पुढे सुखे झाले संपन्न ते पुढले अध्यायी निरूपण होईल श्रोतीय श्रवण कीजे ते मच्छिंद्र उभयांकी घेऊनी सुतसुताची फेडील बाकी शैल्यांनी वेष्टुनी सुखासनी हाटकी नित्य मिरवे मच्छिंद्र दो नरहरि वंशी धुंडीसूत नरहरि मालू नाम जाते तो श्री गुरुकृपे रसाळ कथेते निवेदिल श्रोतिया स्वस्ति श्री भक्ति कथा सार समंत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर विंशतितमाध्याय गोडः श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु नमनाथ भक्तिसार विंशतितमाध्याय समाप्त।